माझ्याकडे ओपीडीला पेशंट आलाय आणि मला पेशंट विचारतोय की सर आता माझी बायको अशी म्हणते की तुमच्याकडनं आता काही होत नाहीये आणि मग आता काय करायचं. आता जो पेशंट आहे ना त्याने मला जे विचारलं की माझी बायको अशी जे म्हणते काही नाही होते, तर याचा अर्थ काय झाला की त्याच्याकडनं जे सफिशियंट इरेक्शन यायला पाहिजे, हार्डनेस यायला पाहिजे, तो नाही येते आणि त्याच्यामुळे त्याच्या बायकोला असं वाटते की हा जो करतोय हे सॅटिस्फॅक्टरी नाहीये. तर ह्याला आपण मेडिकल लँग्वेज मध्ये म्हणतो इरेक्टाईल डिस्फंक्शन. म्हणजे काय की तुमच्या पेनिसमध्ये पुरेसा हार्डनेस न येणं किंवा तो आलेला हार्डनेस न टिकणं. मग हे जे काही इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे आता हे त्याला झालेलं आहे, हे त्याने मला पण सांगितलेले आणि हे त्याच्या बायकोला पण कळलेले. म्हणजे आता आमच्या तिघांनाही कळलंय की ह्याला काय प्रॉब्लेम आहे. मग पेशंट आल्यावर परत अजून काय सांगतो की त्या प्रॉब्लेमसाठी मी ओव्हर द काउंटर सिल्डेनाफिल, टॅडालाफिल अशा गोष्टी ऑलरेडी माझ्या डॉक्टर खाऊन झालेल्या आहेत. हे माझ्या बायकोला माहिती नाहीये, मी ते चोरून चोरून खातोय. पण हे माझ्या लक्षात पण आले आणि मला ते आता त्या मेडिकलवाल्यांनी पण सांगितलंय की हे खाल्ल्यामुळं बाबा तुला पुढं जाऊन त्याची सवय लागणार आहे. आणि हे मी पण अनुभवते की ती गोळी खाल्ली व्हायग्रा की माझं भयानक डोकं दुखतं, मला छातीमध्ये धडधड होतं आणि मग मला आता असं वाटायला लागलंय की माझ्या पुढं काही सोल्युशन नाहीये काही, मग मी काय करायचं आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन, हा काही फक्त सिल्डेनाफिल, टॅडालाफिल किंवा व्हायग्रा जे काही आहे ह्याने बरा होणारा नाहीये. आणि हा लोकांच्या मनामध्ये कॉमन प्रश्न आहे. मग बरा होणारा नाहीये, मग काय बरंच नाही करायचंय का त्याला? तर डेफिनेटली असं नाहीये. ह्याला आपण बरं करू शकतो, असं नाही की हे कधी बरं होणार नाही. तर बरं कसं करायचंय तर ह्याच्यासाठी पहिलं तुमची प्रॉपर हिस्ट्री घेतली जाणार. आता 40च्या पुढे त्या पेशंटचं वय गेले, जर त्याबरोबर एखाद्या पेशंटला डायबिटीज असेल, बीपी असेल किंवा अजून काही अल्कोहोल स्मोकिंगची हिस्ट्री असेल, तो काही वर्कआउट करत नाहीये, त्यांचं वजन वाढलेलं आहे किंवा अजून काही XYZ आजार असतील, पहिलं तर हे हिस्ट्री घेताना त्या आजारांची काही गोळी चालू केली आहे का किंवा गोळी चालू केलेली नाहीये तर ती चालू करायची गरज आहे का हे लक्षात येतं. मग त्यानुसार आपण ते सांगतोच. मग त्याच्याबरोबर त्यांचं अल्कोहोल स्मोकिंग काय लेवलला गेले. म्हणजे काहींचं असं असतं की थोडं जरी स्मोकिंग चालू केलं तरी त्रास होतोय आणि काहींचं असं आहे की बऱ्याच दिवसापासून करताय किंवा कोणतरी मित्र सांगतोय मी किती पण स्मोकिंग करतो मला काही होत. असं काही नाहीये. एखाद्याला स्मोकिंग न म्हणजे जसं की आपण म्हणतो सगळ्यांना स्मोकिंग न कॅन्सर नाही होते, पण ज्याला कॅन्सर झालाय त्याने स्मोकिंग नाही करायला पाहिजे. तसंच आहे, ज्याला सेक्शुअल प्रॉब्लेम झालाय त्याने स्मोकिंग नाही करायला पाहिजे. मग ही सगळी हिस्ट्री झाली. आता हे पण कळलं की कशामुळे ते होतंय किंवा कधी कधी स्ट्रेस आहे, रिलेशनशिप मध्ये दोघांचं जमत नाहीये, मग ते पण आता त्यांचं आपल्याला कळलंय. मग आपण त्यानुसार काउन्सिलिंग केलं. तर राहिला प्रश्न इथं ट्रीटमेंट काय द्यायचं. तर 4 प्रकारच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे काय की नॅचरल ट्रीटमेंट, अश्वगंधा, गोक्षूर, कवचबीज, सफेद मुसळी, शिलाजीत, सुवर्णभस्म असे कंटेंट असणारे जे मेडिसिन आहेत, आयुर्वेदिक मेडिसिन, तुफान रिझल्ट आहेत ह्याचे इरेक्टाईल डिस्फंक्शन साठी, की जे तुम्ही प्रॉपरली डॉक्टरांकडे आले आणि डॉक्टरांनी तुमची हिस्ट्री घेऊन त्यानुसार त्याचं कॉम्बिनेशन केलं, जे आम्ही आमच्याकडे करतो, तर हे औषधं दिली की त्याचे चांगले रिझल्ट येतात. ह्यांचा कोर्स असतो 3 ते 4 महिने. का? कारण नवीन वीर्य किंवा नवीन सेक्शुअल ऍक्टिव्हिटी बनायला किमान 3 ते 4 महिने लागतात आणि म्हणून हा 3 ते 4 महिन्यांचा कोर्स असतो आणि त्यानंतर त्याचे लॉंग लास्टिंग रिझल्ट आहे. मग त्याबरोबर समजा पहिल्या महिन्यात 1.5 महिन्यात ह्या औषधांचे रिझल्ट कमी असतात, तर तेव्हा तुम्ही एक टेम्पररी जे काही टॅडालाफिल आहे ते कमी डोस मध्ये घेऊ शकता. मी म्हणत नाही की ते नेहमी घ्यायचे, पण सुरुवातीला पहिल्या महिन्यात 1.5 महिन्यात कॉन्फिडन्स येण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर तिसरं आहे शॉकवेव्ह थेरपी. साऊंड वेव्हज, अकॉस्टिक वेव्हज असतात त्या, की ज्याचे शॉट्स त्या पेनिसवरती दिले जातात जेणेकरून तिथल्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, तिथले सेन्सर्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मग त्यांना इरेक्शन अजून चांगलं यायला लागतं. त्याबरोबर मग दुसरं जे आहे पी शॉट. पी शॉट मध्ये काय करतो, तुमच्या हातातनं ब्लड काढलं, ते ब्लड आपण सेंट्रिफ्यूज करतो, म्हणजे त्यातल्या प्लेटलेट वेगळ्या करतो. मग त्याच्या प्लेटलेट वेगळ्या केल्यानंतर ते आपण इंजेक्ट करतो पेनिस त्या कॅव्हर्नस टिश्यू मध्ये. मग ते तिथे टाकल्यानंतर तिथल्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमधला ब्लड फ्लो अजून चांगला होतो, तिथले सेन्सर्स ऍक्टिव्हेट होतात, तिथला टिश्यू नवीन बनतो, जो कॅव्हर्नस टिश्यू आहे तो ऍक्च्युअली नवीन बनतो आणि त्यामुळे तुमचं पेनिस अजून नवीन होतं, अजून चांगला ब्लड फ्लो तिथे येतो आणि इरेक्शन चांगलं यायला लागतं. म्हणजे ह्या ज्या काही आयुर्वेदिक मेडिसिन, शॉकवेव्ह थेरपी, पी शॉट, ह्या ट्रीटमेंट नॅचरल ट्रीटमेंट आहेत, त्यात काही केमिकल वापरलं जात नाही आणि त्याचे येणारे रिझल्ट पण लॉंग लास्टिंग आहेत. मग अशी ट्रीटमेंट जर तुम्हाला मिळाली तर डेफिनेटली तुम्हाला पुढं टॅडालाफिल, सिल्डेनाफिल, व्हायग्रा अशा गोष्टी म्हणजे घ्यायची गरज नाहीये. आणि त्याबरोबर प्रॉपर डाएट, लाईफस्टाईल, जर का तुम्ही चांगली झोप घेतली,
घेतली 7 तासाची, दररोज एक व्यायाम केला 45 मिनिटाचा आणि त्याबरोबर डाएटमध्ये सुद्धा बाहेरचं खाणं टाळलं, प्रॉपरली वेळेवरती जेवण केलं, मेन म्हणजे महत्वाचं, आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स, काजू सोडून बाकी ड्रायफ्रुट्स घ्या. मग अशा गोष्टी सगळ्या जर सांभाळल्या आणि त्याबरोबर थोडंसं अल्कोहोल आणि स्मोकिंग, खास करून मला सांगायचंय की स्मोकिंग तर बिलकुल नाही चालणार आहे, कारण त्यातलं जे निकोटीन आहे ते टेस्टोस्टेरोन हार्मोनच्या विरोधी आहे. आणि अल्कोहोल तर मी पेशंटला नेहमी सांगतो, जसं जसं वय वाढतंय तसं तसं सेक्शुअल प्रॉब्लेम वाढणारच आहे. तर उलट मग वय वाढायला लागल्यावरती तुम्ही अल्कोहोल बंद करायला पाहिजे किंवा कमी तर करायला पाहिजे. आणि जर का तुम्हाला असं वाटतंय की मला कधीतरी घ्यायचं ते 90 ml वगैरे घेणं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. तर मग मित्रांनो, मला असं तुम्हाला सांगायचंय की जर का असं काही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी तुम्हाला वाटतंय की मला साईड इफेक्ट नसणारी ट्रीटमेंट पाहिजे, तर आमच्याकडे आम्ही केअर फॉर कपल्स या ठिकाणी मेल प्रॉब्लेम आणि फिमेल प्रॉब्लेम जे ट्रीट करतो, तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या नॉन साईड इफेक्ट वाल्या ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं प्युअरली आयुर्वेदिक मेडिसिन, जे आमचे स्वतःचे FDA अप्रूव्ह मेडिसिन आहेत, लायसन प्रॉडक्ट आहेत आणि ज्याचे काही साईड इफेक्ट नाहीत. दुसरं म्हणजे शॉकिओथेरपी, तिसरं म्हणजे पी शॉट ट्रीटमेंट. तर हे घेतलं तर तुमचे हे इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतील. आणि तरी तुम्हाला काही तुमच्या मनात काही शंका असतील तर डेफिनेटली आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही हेल्प असा रिप्लाय देऊ शकता. सो आपण ह्या अशा विषयांवरती बोलतच राहू आणि आमच्या चॅनलला या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा, लाईक करा. ओके, पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.